एक मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये तणाव चांगलाच वाढलाय। त्यामुळे आता पश्चिम आशियावर युद्धाचं सावट आहे। इराण काही तासात इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे। इराण इस्रायलवर मिसाईल आणि 100 ड्रोनद्वारे हल्ला करणार असल्याची माहिती आहे। इस्रायल देखील या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहे। दरम्यान लेबनॉनने इस्रायलवर हल्ला केल्याची माहिती मिळते। लेबनॉनकडून इस्रायलवर 40 रॉकेट्सचा मारा करण्यात आलाय। या हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। मात्र इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे रॉकेट हवेतच नष्ट केल्याचं कळतंय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। इराण आणि इस्रायल यांच्यातला तणाव चांगलाच वाढलेला दिसतोय। त्यामुळे पश्चिम आशियावर युद्धाचं सावट आहे। इराण काही तासातच इस्रायलवर हल्ला करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। स्फोटक परिस्थिती जरी असली तरी प्रत्यक्ष युद्धाच्या ऐवजी या सगळ्या गोष्टींचा दबाव तंत्र म्हणून कसा वापर करता येईल हाच प्रयत्न इराणचा या ठिकाणी असणार आहे। इराणच्या माध्यमातून त्याचे जे प्रॉक्सी ऑर्गनायझेशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटना आहेत, त्यांच्या माध्यमातून नक्कीच इस्रायलच्या मर्मस्थानावर हल्ला करण्याचा इराणचा येणाऱ्या काही काळामध्ये प्रयत्न असणार आहे, असंच आजच्या परिस्थितीवरून स्पष्टपणे दिसतंय। तर या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास करू नये अशी सूचना परराष्ट्र मंत्रालयानं भारतीयांना दिली आहे। इराण आणि इस्रायलमधील हल्ल्यामुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय। सध्या या दोन्ही देशांमध्ये जे भारतीय नागरिक राहत आहेत त्यांनी तात्काळ तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करून घ्यावी असेही निर्देश परराष्ट्र मंत्रालयानं दिलेत। तर आपण पाहतोय परराष्ट्र मंत्रालयांनी भारतीयांना या सूचना केलेल्या आहेत। इराण आणि इस्रायलमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही तासातच हा हल्ला होणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे भारतीय दूतावासाशी संपर्क करून भारतीय नागरिकांनी स्वतःची नोंदणी करून घ्यावी अशी माहिती सध्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे।